नमस्कार मित्रांनो, आज आपण निघाले आजीच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी। खरं तर हा खूप महत्त्वाचा दिवस आहे माझ्यासाठी, कारण गेले 10 वर्षानंतर आजीच्या डोळ्याचं ऑपरेशन करायला आपण निघालेलो आहे। कारण आजीला खूप भीती वाटत होती ऑपरेशनची, त्यामुळे ती अजिबात तयार होत नव्हती। फायनली ती तयार झाली आणि त्यानंतर आपण तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, व्यवस्थित डोळ्याचं चेकअप केलं। डोळ्याचं चेकअप करून झाल्यानंतर आपण आजीला परत एकदा सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगितल्या। त्यांनी आपल्याला 3 दिवसानंतर यायला लावलं होतं, त्यामुळे आपण निघालो परत घरी यायला। घरी आल्यानंतर आजीला मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित परत एकदा समजून सांगितल्या, ऑपरेशन कसं होणार आहे, काय होणार आहे। त्यानंतर आजीने थोडीशी मनाची तयारी दाखवली। त्यानंतर केलं आपण ब्लड चेकअप। लागलेलं कळत नाही, काही कळत नाही आम्हाला। दुबई जगताप थोडा मोठी मोठी थोडा पकडा असं तसंच हात धरून बस। ब्लड चेकअप करून नंतर आपण पुन्हा एकदा पोहोचलो हॉस्पिटलमध्ये। डॉक्टरांनी सगळ्या व्यवस्थित गोष्टी समजून सांगितल्यानंतर आपण तिला घेऊन गेलो ऑपरेशन थिएटरमध्ये। फायनली डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे मित्रांनो, आणि आता आजीला काय काय गोष्टी पाळायच्या ते सांगण्यासाठी डॉक्टरांनी आपल्याला बोलवलं आणि तिला सगळ्या गोष्टी सांगून डोळ्याची पट्टी काढण्यासाठी आपल्याला बसवलं। पट्टी काढते ते बघा, ते माहिती सांगते मग काय काय करायचं आता। नको नको बसून उतरायचं ना, उतरायचं नाही आपल्याला, इथंच बसून नाही लावायचं डोळ्याला, पट्टी काढते। डोळे बंद ठेवा आजी, डोळे बंद ठेवा। डोळे बंद ठेव, डोळे उघडू नको। डोळ्याला हात लावायचा नाही, हात लावायचा नाही, डोळे तोडायचे नाही, डोळे बंद ठेवायचे। बरं वाटतंय का? माझ्या हातात कुठे गेलं काय ते नाही लावायचं डोळ्याला, वरती बघा। आता त्यांनी दुसरं दिलंय ते दुसरं लावायचं, ते नाही लावायचं। वरती बघा आजी, आजी वरती बघा, वर बघ आई, वरती बघा। उघडा डोळा, डोळा उघडा, दिसतंय का? किती आहेत बोट, दिसतंय का? मी दिसते का तुम्हाला? उघडा, दिसतंय का आजी? उघडला दिसतंय का? हा छान उघडा डोळा। हा वर बघून उघड डोळा, उघड। दिसतंय का? कोण आहे समोर? हा कोण आहे? कोण समोर होईल? हा? कोण आहे आता मला काय माहिती कोण आहे ते? बघ मोठे किती हे कोण आहे? ओळखता येते का बघा? हे कोण आहे? कोण आहे? शी कोण आहे? कोण आहे? शिर्या कथा आहे ना? हा. आता इकडं कोण ओळखलं आहे? का? इकडं कोण आहे? हा इकडं कोण आहे? पुढं दिसतंय का मी? बाबू आहे। हे किती आहेत? हे किती आहेत? हा हे किती आहेत? ती नाही दिसत अजून, नाही दिसत। नाही दिसत। हा, दिसेल दिसेल। दिसेल दिसेल। त्यांचं कोण करणार आहे? माहिती सांगितलंय। कोणाचं त्यात मध्ये जाईल? तुझाच आहे, तुझाच आहे, तुझाच आहे, हा तुझाच आहे। रे कथा तुझं वय ग? नाही नाही, डॉक्टरांनी दिलाय। हा डॉक्टरांनी दिलाय। डॉक्टरने दिलाय का? डॉक्टरांनी दिलाय, तुझाच आहे, तू वापरायचा आता। मलाच का? हा. बरं झालं। हा. तुला छान दिसतोय, एकदम छान दिसतोय तुला। हा हा. मग कसं आहे गॉगल आजीचा एकदम छान दिसतोय का नाही बघा आमच्या आजीला, आपल्या आजीला। सॉरी मित्रांनो, आजी आता माझी एकट्याची राहिली नाही आहे, आपल्या सगळ्यांची झालेली आहे। तर त्यानंतर डॉक्टरांनी बाकीची माहिती सांगितली, तर आजीला भूक लागली होती म्हणून जेवणाचं नियोजन केलं। माहिती व्यवस्थित ऐकून घेतली, कारण जवळजवळ 1 महिना आजीच्या डोळ्याचं पाळायचं होतं, सगळ्या गोष्टी काय खायचंय कसं करायचंय सगळं ते। आणि मग त्या आजीला पण व्यवस्थित आम्ही समजून सांगितलं।
ते देणार ते कापड लावायचं, काहीच लावायचं नाही डोळ्याला. औषध टाकलंय त्याच्यामध्ये. आता डॉक्टर येतील, शांत बसायचं. माहिती सांगते, डोक्याला 3 आठवडे आंघोळ नाही करायची, खाली वगैरे करायचं. व्यवस्थित सगळं ऐकून घेतल्यानंतर आजीला जेवायला आणलं होतं आणि जेवायला आणल्या आजीला लगेच वाढायला घेतलं, कारण आजीला खूप भूक लागली होती मित्रांनो. लागतंय ती. पुसलेलं आहे आजी, पुसलेलं आहे, खाऊ द्या. हा? पुसलेलं आहे तू काय नको बाई. औषध लावले, डॉक्टर आले, शांत बस. पडलं का जेवण? हा? रेखाताईंनी बनवलंय. रेखाताईने बनवले. हो. जेवण करून झाल्यानंतर आम्ही निघालो घरी आणि आजी एकदम मस्त दिसत होती गॉगलमध्ये, तुम्ही बघात. आणि घरी आल्यानंतर तर आजीने डायरेक्ट आणि 10 वाचायला आहेत चालू तिला. केलं. ह्यात किती आहेत? 1 2 आणि 3. ह्यात 3 आहेत. वाचून झाल्यानंतर तर माझा पान उतारा निश्चितच. खरं. खरं नाही. काय बोलतो? खोटं बोलायचं नाही. खरं बोलतो का? काय शब्द? तुला माहित नाही का? नाही ना मला माहित. बाबू आहेत ना? हा, बघू. काय करताय? चल. हा, चलते ना. सुलती वय हा. सोलन काय मग आता? दिसतंय का सोलायला? नाही बाई. दिसतंय का हा. खरं? नाही. खरं तर काय खोटं आहे बाई. मला नाही वाटत. नाही. हे किती आहेत? 1 एक, 2 हे 5 नाही दिसत आहे आता. मी कोण आहे? बाबू नाही तू. कोण आहे मग? मग कोण आहे? कोणाचं कोण आहे पण बाबू नाही. बाबू कसा आहे? हा? बाबू कसा आहे? बाबू कसा ते? कसा आहे दिसायला? हा, बाबू लय भारी आहे माझा. मग मी नाही दिसत होय बारीक? हा, भारी दिसतोय हा, पण त्याच्यासारखं गुण नाही आता बाबू सारखं. मग कसलं गुण आहेत माझं? बिघडला तर लय बिघडतो. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? आता हा, होय, नाही तर काहीच नाही. म्हणजे मी बाबू आहे का नाही? हा? मी बाबू आहे का नाही? नाही. काय बोलते आई? आई काय बोलते आई? कोण आहे बाबू? आता तुला दिसतंय का? थांब जरा, तुला मी बाबू दाखवतो. आता कोण आहे मी? हा? कोण आहे? शेडवयात नाही दिसत. गाल कोण धरत असं? हा? गाल कोण धरत? बाबू धरतो गाल. मग मी कोण आहे? बाबूचे. हा, बाबूचे. आहे ना? बाबूचे ना? तुझंच खरं आहे. हा, मग? दिसल्यावर येत नाही होय मग. हा, बाबूला केस नाही. मग हा. का बाबू? बाबूला केस नाही. बाबू काय टाकलाय काय? बाबू चांगला नाही वांगाय काढतो दे हा, पण त्याला केसच नाही तेवढं. मग काय टाकलाय काय? वांगाय काढताना मग पण केस नाही म्हणते ना. अगं मी बाबू आहे आई. बरं असू दे, बरं झालं. बाबू आहे ना आपलं, बरं झालं बाबू बरं आहे आहे. ना? हा. येड्यागतच करते तू एक. मी येड्यागत करते का? नाही तर काय बाबू नाही म्हणते खुशाल. नाही नाही बाबूचे म्हणते. डोळ्याचं ऑपरेशन कोणी केलं? बाबूनी. मग मी कोण आहे? बाबूचे. आता. मग ते गाल कोण धरत? बाबू. बाबू. मग तुझ्या मोर अवघड आहे का? हा. धन्य आहे, धन्य. धन्य आहे का? हा. 50 बरं पाया पड. मग काय होईल? नको का? नको पडू बाबा. काता का म्हणली पड? तू पडत होता म्हणून म्हणलं, हा, पण नको पडूस. ठीक आहे, नाही पडत. नको पडू. पाया पडतो. नको बाबा. आशीर्वाद राहू द्या. हा? आजी आशीर्वाद द्या आम्हाला. हा. बाबूला देता तसं आम्हाला पण द्या. हा. देताय ना? कल्याण करते बाबा तुझं. तू बाबूला येतोय मग. नाही नाही हा, म्हणतो ना बाबूला काय देता तसा मला पण द्या. नाही, मी नाही बाबू. मग कोण आहे? मी हाय असा धरून आणलेला बाबा आहे. धरून कुणी आणलाय? हे काय मी हे संजूबाईंनी. नाही. हा, संजूबाई बरं नाही आणायची धरून. विचार संजूबाईला. नाही नाही, विचार की. तिला काय विचारायचे? मग बाबूला विचारून बाबू खरं सांगतो. हा ना? हा. कुठे आहे बाबू? बाबू तर नाही इथे. बाबू नाही? हा. तू बाबू आहे? नहीं. बाय बाय. हा? अगं नाही, मी नाहीच बाबू आता. नाही बाबू ना? नाही. बरं झालं. बाबू गेला. कुठं? ती घर सोडून गेला. हा? घर सोडून गेला. कोण घेऊन गेला? घर सोडून गेला. नाही जायचा बाबू घर सोडून. बरं. का? हम्म. तुला कोण पाहिजे? हा? तुला पण कोण पाहिजे तुला? मला बाबूच पाहिजे पण बाबूच नाही.
ती काय बाबू आहे. आजी मला काय ओळखना म्हणल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही घेऊन गेलो आजीला डॉक्टरांकडे. परत एकदा डोळ्याचं व्यवस्थित चेकअप केलं. ऑपरेशन सक्सेसफुल झालंय का नाही हे विचारण्यासाठी डॉक्टरांनी व्यवस्थित तपासणी करून झाल्यानंतर सांगितलं की एकदम व्यवस्थित लेन्स बसलेली आहे. आणि मग निघताना आजीनी डॉक्टरांनाच आशीर्वाद दिला. तो कसा ते पुढे बघा तुम्ही मित्रांनो. हे काय ठेवायचं हलवटी ठेवा. हा ठेवा. ताटाचं दिसतंय का आता? दिसतंय त्याच्याकडे बघायची. गुड. डोळा छान झाला आजी. हा या डोळ्याने दिसतं का आता? हा दिसतं ना? हा काळजी घ्यायची डोळ्याची. हा नातवाचं ऐकायचं. होय मिश्री नाही लावायची. नाही हा? हा डोळा चोळायचा नाही. नाही नाहीतर डोळं परत खराब होईल. आता दिसतं का चांगलं? हा. चांगलं दिसतं ना? हा. Very good. यात काय काय द्यायचे चांगलं. तुम्ही माझ्या आजी सारखे मी पडणार तुमच्या पाया. तुम्ही मोठे आहात ना त्यांच्यापासून हो हा हो आशीर्वाद दे फक्त बस. हा आशीर्वाद दे. कल्याण होईल हा, बाबा बस, मिळालं आम्हाला. माझं डोळ्याचं चांगलं केलं. चेकअप करून झाल्यानंतर आम्ही निघालो घरी. अगं तू ये, आई. धन्यवाद मित्रांनो. तूच आहे. कोण आहे? तूच आहे. मी आहे होय. मग नाही बस नाही म्हणते ती अगं तुझी आई. नाही ना बा.